नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे मधुमेह. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील महिला डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर कीर्ती समुद्र, डॉक्टर सोनाली पतंगे, डॉक्टर दक्षता पाध्ये आणि डॉक्टर मिताली जोशी. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. जागतिक मधुमेह दिनानिमित्त आजचा डायबिटीज पर चर्चा टॉक शो स्पेशल आहे. आणि मधुमेह हा पुरुषांइतकाच स्त्रियांसाठी सुद्धा धोकादायक आहे. पण मधुमेहामुळे स्त्रियांसाठी अतिरिक्त गुंतागुंत म्हणजेच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात, ज्याबद्दल आपण आपल्या या टॉक शो मध्ये चर्चा करणार आहोत. शिवाय डायबिटीज हा अनुवंशिक असल्याने आपल्या डॉक्टरांच्या पॅनलमधून समजून घेऊयात की आपल्या समाजातील स्त्रियांच्या मधुमेहावर उपचार केल्यास आपली भावी पिढीला मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो का, हे विधान बरोबर आहे की नाही, याविषयीच आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टरांकडून. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर कीर्ती, सगळ्यात पहिला तुम्हाला माझा असा कॉमन प्रश्न आहे की एखाद्याला मधुमेह झालेला आहे का, हे सगळ्यात पहिला कसं ओळखावं आणि जेव्हा त्याला ते कळेल तेव्हा लगेच त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे का? आणि त्याचबरोबर हे जर स्त्रियांमध्ये आढळून आलं तर त्यासाठी काही विशिष्ट लक्षणे आहेत का? मधुमेहाच्या लक्षणांबद्दल बोललं तर काहीच लक्षणं नसण्यापासून ते अनेक लक्षणं असं प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळं होतं. म्हणजे बरेच वेळा आजकाल आपण पाहतो की काहीही लक्षणं नसतात, पण प्री एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये म्हणा किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या कशाचा तरी ॲडमिट झाली आहे किंवा प्री ऑपरेटिव्ह जेव्हा चेकअप होतं आणि त्याच्यात अचानक मधुमेह लक्षात येतो आणि तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मला तर मधुमेहाची काहीच लक्षणं नाही आहेत आणि तरी कसं मला डायबिटीज झालं आहे. तर असं होतं. आणि लक्षणं जर म्हटली तर खूप जी महत्त्वाची अगदी मधुमेह स्पेसिफिक जी लक्षणं आहेत त्याला आम्ही म्हणतो पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया. पॉलियुरिया म्हणजे खूप वारंवार लघवी होणं, पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागणं आणि पॉलिफेजिया म्हणजे खूप भूक लागणं. तर हे होत असताना म्हणजे व्यक्ती एखादी जास्त खात असून सुद्धा थकवा येणं आणि वजन कमी होणं, हे जर होत असेल तर अगदी तुम्ही म्हणू शकता की जवळजवळ 100% त्या व्यक्तीला मधुमेह आहे आणि त्या व्यक्तीने ताबडतोब तपासणी करून घेणं फार आवश्यक आहे. बाकी मधुमेहाची लक्षणं म्हटली तर जसं मी म्हटलं, थकवा, वजन कमी होणं, निरनिराळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स सतत होत राहणं, अंगाला खाज येणं, अगदी साधं फ्रोझन शोल्डर होणं किंवा एखादा आजार झाला तर लवकर बरा न होणं, एखादी जखम झाली तर ती जखम लवकर न भरणं, या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर जरूर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे फार आवश्यक आहे. कारण मधुमेह हा लाईफलॉंग डिसीज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांना ताबडतोब दाखवणं हे फार गरजेचं आहे. स्त्रियांबद्दल जर विचार केला की स्त्रियांना काही वेगळी लक्षणं आहेत का, तर तसं नाही. लक्षणं सगळीच असतात, पण त्याबद्दल स्त्रियांबद्दल मी सांगू शकते की वारंवार लघवीमध्ये संसर्ग होणं किंवा म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणं किंवा फंगल इन्फेक्शन्स म्हणजे योनी मार्गामध्ये खाज येणं किंवा व्हाईट डिस्चार्ज होणं, हे जर होत असेल तर स्त्रियांनी जरूर आपलं रक्त तपासणी करून घेणं आणि मधुमेहाचं निदान आहे का हे बघणं फार फार आवश्यक आहे. ओके. डॉक्टर सोनाली, मधुमेहाचा प्रसार काय आहे आणि स्त्रियांमध्ये तो किती कॉमन आहे? मधुमेह आता अतिशय कॉमन आहे आपल्याकडे. म्हणजे आता लेटेस्ट स्टडीच्या माध्यमातून सांगितलं तर 11% भारतीयांना मधुमेह आहे आणि 15% प्री डायबिटीज आम्ही म्हणतो ते आहे. तर ऑफकोर्स भारतातल्या बायकाही त्याला काही अपवाद नाही आहेत. पण आपल्याला जर आपल्याकडे रिस्क आहे, तुम्हाला माहिती आहे की फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, तर लवकरात लवकर तपासणी करून घेणं किमान वर्षातून एकदा दोनदा तरी ब्लड शुगर टेस्ट करणं हे पाहिजेच आहे आपल्याला. दुसरं, जेव्हा स्त्रियांना प्युबर्टल स्टेज म्हणतो आम्ही, जसं मुली वयात येतात, आणि मेनोपॉझल स्टेट जी बायकांमध्ये कॉमन असते. आता ह्या स्टेट्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस शिकार होत असतात. त्यावेळेला टेस्टिंग करणं गरजेचं आहे, कारण जर फॅमिली हिस्ट्री आहे तर आपण चेक करायला हवं. ओके, थँक्यू डॉक्टर सोनाली पतंगे. तर नेक्स्ट डॉक्टर दक्षता पाध्ये, तुमच्याकडे मी येते. आपल्या दैनंदिन व्यवहारात तुम्ही मधुमेही महिलांमध्ये कोणत्या प्रकारचे जे कॉमन लक्षणं जे आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली काय आहे की वय जसं बदलतं तसं तुमच्या समस्या बदलतात. तर मी पाठवून सुरू करेन की जेव्हा खूप जीर्ण म्हणजे वृद्ध बायका असतात त्यांच्यामध्ये जेव्हा मधुमेहचं प्रमाण वाढतं
तेव्हा काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा विस्मरण व्हायला लागतं. पेशंट खूप काही गोष्टी विसरायला लागतात बायका आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण दे आर द होम मेकर. तर विस्मरण होतं आणि त्यांच्यामध्ये जे जॉईंट्सचे प्रॉब्लेम्स असतात, आर्थरायटिस आहे किंवा बोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, ते मधुमेही बायकांमध्ये वाढलेले असतात. मग त्याच्या आधीची जी स्टेप आहे ती मेनोपॉजची स्टेप आहे. तर मेनोपॉजमध्ये काय होतं की मेनोपॉजचे एक सिम्पटम्स असतात की खूप चिडचिडेपणा असतो किंवा डिप्रेशन येतं आणि बऱ्याच वेळा हे डायबिटीसला सांगितलं जातं की तुला डायबिटीस आहे त्याच्यामुळे तुला हे होतंय. तर त्यावेळेस समजून घेतलं पाहिजे की मेनोपॉज आणि डायबिटीस हे खूप विचित्र कॉम्बिनेशन आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळल्या पाहिजेत. मग त्याच्या आधीची एक स्टेज असते जी प्रेग्नन्सीची असते. प्रेग्नन्सी आणि डायबिटीज हे तर अतिशय नाजूक विषय आहे आणि बाळाबरोबर त्या महिलेची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं. तर आहार, व्यायाम आणि खूप गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. तर प्रेग्नंट बाईची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं आणि आत्ता हल्ली पाहिलं जातं की अतिशय म्हणजे प्युबर्टल एजमध्ये म्हणजे 15 वर्षाच्या मुली किंवा 12 वर्षाच्या मुलींमध्ये पण मधुमेहाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली बदललेली आहे आणि मुलींची वजनं खूप वाढलेली आहेत. तर ह्या समस्या ज्या बघितल्या जातात ह्या वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बघितल्या जातात आणि प्रत्येक वेळेला त्या वेगवेगळ्या प्रकारेच मॅनेज करायला लागतात किंवा हाताळायला लागतात. बरोबर. डॉक्टर मिताली जोशी, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे की टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह याबद्दल आपण बरंच ऐकलेलं असतं, पण या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, काय सांगाल याबद्दल? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, कारण की प्रत्येक पेशंटच्या मनात हा प्रश्न येतोच जेव्हा त्यांना डायबिटीज डिटेक्ट होतो की त्यांना टाईप 1 आहे का टाईप 2 आहे. ॲक्च्युली जर क्लासिफिकेशन बघायला गेलो तर डायबिटीजचं खूप मोठं क्लासिफिकेशन आहे. बऱ्याच प्रकारचे डायबिटीज असतात. त्यातले सगळ्यात इझी क्लासिफिकेशन म्हणजे टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 हा ऑटो इम्युन डिझीज असतो, ज्याच्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती खूप वेगळ्या तऱ्हेने काम करते आणि आपल्याच पेशींना डिस्ट्रॉय करते. सो टाईप 1 डायबेटिक्समध्ये बीटा सेल्स ज्याच्यातनं इन्सुलिन निर्माण होतं ते डिस्ट्रॉय झालेले असतात. या पेशंट्समध्ये इन्सुलिन प्रोडक्शन होतच नाही आणि त्यांची ट्रीटमेंट म्हणजे इन्सुलिन इंजेक्शन्स, जे त्यांना प्रत्येक जेवणाबरोबर घ्यावे लागतात आणि काही बेझल इन्सुलिन्स असतात जे दिवसभर काम करतात, ते त्यांना दिवसातून एकदा घ्यावे लागतात. टाईप 2 डायबिटीज हा युजली लाईफस्टाईल डिझीज असतो. ऑफकोर्स थोडं त्याच्यात जेनेटिक फॅक्टर्स असतातच, पण टाईप 2 डायबेटिक पेशंट्सना औषधं काम करतात आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हेल्प करतं. सो ह्या पेशंट्सना इमिजिएटली इन्सुलिन घ्यायची गरज नसते. परंतु जसं वय वाढतं, डायबिटीजचा ड्युरेशन वाढतो, तसं हळूहळू त्यांचे बीटा सेल्स ही थकत जातात आणि इन्सुलिन प्रोडक्शन त्यांच्यातही कमी होतं. सो हे टाईप 2 डायबेटिक पेशंट्स टाईप 1 सारखे होऊन जातात. सो त्यांनाही इन्सुलिनच्या इंजेक्शनची गरज पडू शकते. इमिजिएटली नाही, पण लेटर इन लाईफ. द थर्ड इम्पॉर्टंट टाईप इज जेस्टेशनल डायबिटीज, जो खूप इम्पॉर्टंट आहे. तो प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट होतो. हे तिसरं क्लासिफिकेशन हल्ली खूप इम्पॉर्टन्स मिळालेला आहे ह्याला. सगळे डॉक्टर्स खूप काळजी घेतात प्रेग्नंट बायकांमध्ये डायबिटीस होतो की नाही बघायला. पण हा तिसरा क्लासिफिकेशन आहे, हा टाईप 1 आणि टाईप 2च्या मध्ये कुठेतरी येतो. ओके. डॉक्टर कीर्ती समुद्र, आता तुम्हाला मला असं विचारायचं की मधुमेहावर उपचार किंवा व्यवस्थापनामध्ये आता सध्याच्या घडीला नवीन कोणती प्रगती आहे, काय आधुनिक उपचार आलेले आहेत? खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पूर्वीच्या काळी जी गाईडलाईन्स होते किंवा जी औषधोपचार होते ते खूप लिमिटेड होते आणि आता खूप जास्त रिसर्च केल्यामुळे आणि आम्ही डॉक्टर लोक ना एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करतो. तर आम्हाला काही गाईडलाईन्स दिलेल्या असतात, म्हणजे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन डायबेटिक असोसिएशन, आपलं RSSDI हे इंडियन डायबेटिक असोसिएशन, हे सगळ्यांनी गाईडलाईन्स तयार केलेले असतात आणि रिसेंटली मागच्या काही वर्षात ह्या गाईडलाईन्ससुद्धा बदलल्या आहेत, कारण की खूप चांगला रिसर्च होऊन खूप चांगले औषधं आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जी 2-3 लिमिटेड औषधं आणि फक्त इन्सुलिन होतं, तर आता इतकी चांगली औषधं आहेत की त्यांचा परिणाम आपल्या म्हणजे हायपोग्लायसिमिया की औषधांचा एक्सेसिव्ह जो परिणाम व्हायचा आणि रक्तातली साखर एकदम कमी व्हायची लोकांची, हा जो एक मोठा ॲडव्हर्स इफेक्ट असायचा तो सुद्धा कमी झालेला आहे काही औषधांनी. किंवा जी औषधं आता आहेत ती हार्टला, किडनीला, ह्या सगळ्यांना सेफ आणि
हार्ट डिसीज आणि किडनी डिसीज जो डायबिटीसमुळे कॉम्प्लिकेशन्स होतात ते कमी करण्यासाठी, डायबिटीसमुळे होणारे बाकी दुष्परिणाम कमी करण्यासाठी असे मोठे मोठे रिसर्च करून चांगले औषधं निर्माण झालेले आहेत आणि ती औषधं आपल्या रुग्णांना देणं हे आमचं सगळ्यांचं आम्हा डॉक्टरांचं कर्तव्य आहे. त्यामुळे गाईडलाईन्स बेस्ड थेरपी करणं आणि त्याचबरोबर मॉनिटरिंगमध्ये टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की आम्हाला आता शुगर तपासणं हे नुसतं ग्लुकोमीटर तर प्रत्येकजण आपल्या घरी ठेवतोच, पण त्याबरोबर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम जी आहे त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टरांना खूप चांगला पेशंटचं शुगर मॅनेज करणं हे आम्हाला खूप चांगलं झालेलं आहे. तर टेक्नॉलॉजी आणि नवीन रिसर्च यामुळे निश्चितच त्याच्यावर फरक पडलेला आहे ट्रीटमेंटमध्ये. अगदी अगदी. डॉक्टर सोनाली पतंगेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मधुमेहाचा मासिक पाळीवर काही परिणाम होतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचा, मासिक पाळीचा शरीरातील साखरेवर काही परिणाम होतो का? तसं बघायला गेलं तर डायरेक्ट इम्पॅक्ट आपण नाही म्हणू शकत. फक्त जेव्हा एक मुलगी वयात येते, प्युबर्टल स्टेजला आम्ही म्हणतो की PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज हल्ली हे खूप कॉमन झाले. जसं डॉक्टर दक्षता आता म्हणत होत्या की मुलींची वजनं हल्ली खूप जास्त असतात. त्यांना बॉडी शेम करायचं नाही आहे आपल्याला बघायचं आहे की त्या फिट आहेत, त्या हेल्दी आहेत, त्या व्यवस्थित खात आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांची नुसतंच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नाही पण त्यांची ओव्हरऑल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे आता, कारण आपली पुढची पिढी आता रेडी होते. तर आत्तापासूनच जर आपण तयारी दाखवली तर पुढे जाऊन त्यांना आजार होणार नाहीत आणि ते जास्त आटोक्यात लवकर आपल्याला आणता पण येतील आणि त्याचा नंतर त्यांना काही इश्यूही होणार नाही. तसं आपल्याला जेव्हा PCOD डायग्नोज होतो त्याच्यावर तेव्हा पाळी इरेग्युलर होते, पण जेव्हा तो आम्ही ट्रीट करतो तेव्हा ती रेग्युलराईज होते. ओके. डॉक्टर दक्षता पाथे तुमच्याकडे येते. डायबिटीजचा महिलांच्या गरोदरपणावर काही परिणाम होतो का? आणि त्याचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो का? खूपच रेलिव्हंट क्वेश्चन आहे, प्रश्न आहे हा. आजकालच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष अगदी सेम आहेत किंवा जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, पण एक प्रजननाचा एक काळ असतो प्रत्येक स्पीशीजसाठी, प्राण्यांमध्ये पण, पक्ष्यांमध्ये पण, तसाच माणसांमध्ये पण असतो. तर आजकाल हे करिअर किंवा कॉम्पिटिशनच्या पाठी बायकांचं जे प्रेग्नंट राहण्याचं वय जे 30च्या पलीकडे गेलेलं आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जसं वय वाढत जातं तसं तसं तुम्हाला त्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. पण जसं वय वाढत जातं तसं तुमचं जे अंडाशय असतं त्या अंडाशयाची जी क्वालिटी असते ती पण फार कमी दर्जाची होत जाते. त्यामुळे इन्फर्टिलिटी म्हणजे काय की त्या बाईला मूल राहत नाही आहे. तर मूल न राहण्याचं सगळ्यात पहिलं आजकाल हेच कारण आहे की एक तर वजनं वाढलेली आहेत, सिटिंग जॉबमध्ये आहेत, बायकांना घर आणि बाहेरचं सगळं बॅलन्स करायचं आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस लेवल वाढलेली आहे. आणि स्ट्रेस हॉर्मोन्स वाढले की तुमच्या शरीरातलं इन्शुलिन काम करायचं बंद होतं. ह्याला काय म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि एकदा का तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आला की जसं डॉक्टर सोनाली म्हणाल्या PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ही अगदी इन्फर्टिलिटीची सुरुवात असते. आणि त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी म्हणजे तुमचे अंडाशय काम करत नसल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. आणि जेव्हा केव्हा 30 नंतर प्रेग्नन्सी राहते तेव्हा बऱ्याच वेळा मग मधुमेहाचा धोका वाढतो. आणि मधुमेहाचा धोका भारतीयांना इतका आहे की दर 10 गरोदर बायकांमध्ये एक बाई प्रेग्नंट आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये दर 5 गरोदर बायकांमध्ये एक बाई डायबिटिक प्रेग्नंट असणार आहे. सो हे सगळं आपण समजून उमजून घेतलं पाहिजे. आपली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली सुधारली पाहिजे. आणि प्रेग्नंट राहण्याचं म्हणजे गरोदर राहण्याचं वय हे 25 किंवा 27च्या पुढे नाही गेलं पाहिजे. डॉक्टर मिताली जोशी, मधुमेह व्यवस्थापनात औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीची भूमिका काय आहे? आणि मधुमेही रुग्णांमध्ये विशेषतः महिला मधुमेहींसाठी उपवास कोणत्याही महत्त्वपूर्ण जोखमीशी संबंधित आहे का? हे 2 प्रश्न झाले, सो लेट्स ब्रेक इट डाऊन. जीवनशैली हे डायबिटीज मॅनेजमेंटचं 70% अंश आहे. औषधाचा भाग फक्त 30% असतो. एखादा डायबिटिक माणूस जीवनशैली मॅनेज करणार यात किती पार्ट्स आहेत तेही तुम्हाला सांगते. पहिले म्हणजे डायट. सगळ्यांना हा पहिला प्रश्न असतो की काय खावं आणि काय नाही खावं डायबेटिक माणसाने. आणि एक बॅलन्स कसा स्ट्राईक करावा की
खाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे, आपल्याला कंटाळा नाही आला पाहिजे की हेच खाऊन मला कंटाळा येतो असं हा प्रश्न कधी आला नाही पाहिजे. दुसरा पार्ट म्हणजे एक्सरसाइज. सो एक्सरसाइज अगेन हल्ली लोकांना एक्सरसाइज करणं फार डिफिकल्ट जाते, वेळ मॅनेज होत नाही, एस्पेशली बायकांना, कारण वर्किंग बायका असतात, सगळे कामावर जातात, त्यांना फॅमिलीज मॅनेज करून, काम मॅनेज करून स्वतःची हेल्थ मॅनेज करायची असते. त्या नेहमी कंप्लेन करतात की एक्सरसाइजला वेळ मिळत नाही. कुठला तरी एक मधला रस्ता सापडलाच पाहिजे जिकडे आठवड्यातून 5 दिवस अर्ध्या तासासाठी त्या एक्सरसाइज करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे झोप मिळणे. झोपेचा इफेक्ट किती मोठा असतो हे आपण कमीच एम्फसाइज करतो. कमीत कमी 7 तास नॉनस्टॉप झोप बायकांना मिळालीच पाहिजे, नाही तर सगळे आजार मोठे होऊन दिसतात आपल्याला. डायबिटीज वाढतो, BP वर खाली होतं, ॲसिडिटी वाढते. सो झोप कंप्लीट झालीच पाहिजे. जर स्त्रीचं वजन खूप जास्त असेल, स्लीप ॲपनियाचा आजार असेल, त्या बायका घोरत असतील तर तेही ॲड्रेस केलंच पाहिजे. सो हे झालं जीवनशैलीचे ॲडजस्टमेंट्स. आता उपवास. उपवास हे आपल्या पद्धतीत येतं. हिंदुस्थानामध्ये उपवास खूप इम्पॉर्टंट असतात. सगळेजण आठवड्यातून 1 किंवा 2 किंवा इवन 3 उपवास धरतातच. ते सोडलं तर आता आपण नवरात्रात आहोत, मध्ये पर्युषण होऊन गेलं, लोकांची रमजानचे उपास असतात. सो उपास करता येणं हे लोकांना पाहिजे असतं. परंतु डायबेटिक माणूस हा त्याची औषधं म्हणा किंवा त्यांची जनरल लाईफस्टाईल म्हणा हे सगळं खाण्याशी कनेक्टेड असतं. त्यामुळे उपास जर करायचाच झाला तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशी करा, एकटे स्वतःहून करायला जाऊ नका. जर अवॉइड करता आला तर उपास अवॉइड करणं हे बेटर असेल तुमच्यासाठी. अगेन प्रत्येक माणूस वेगळा. जर पेशंट इन्सुलिनवर असेल तर उपास न केलेलंच बरं, कारण इन्सुलिननी शुगर पटकन लो जाऊ शकते आणि तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही पडू शकता किंवा पेशंट हॉस्पिटलला पोचू शकतात. सो हा एक खूप वैयक्तिक प्रश्न आहे, उपास धरायचा की नाही हे प्रत्येक पेशंटने आपल्या डॉक्टरशी डिस्कस करूनच पुढे स्टेप घ्यावा. तर डॉक्टर कीर्ती समुद्र, डॉक्टर सोनाली पतंगे, डॉक्टर दक्षता पाध्ये आणि डॉक्टर मिताली जोशी, तुम्ही या ठिकाणी आला, तुमचा अमूल्य वेळ काढला, चांगली चर्चा केली, योग्य मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे आहेत? डॉक्टर कीर्ती, तुमच्यापासून सुरुवात करूया. मधुमेह हा एक सायलेंट किलर आहे, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आपली जीवनशैली सुधारा, आहार विहार, उपचार, मॉनिटरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप, ह्या सगळ्या जर गोष्टी करून आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपला मधुमेह अगदी कंट्रोलमध्ये ठेवा. आपण निश्चितच चांगलं लाईफ जगू शकाल मधुमेहासोबत. अगदीच. डॉक्टर सोनाली पतंगे. वर्ल्ड डायबिटीज डेची ह्या वर्षीची थीम आहे नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्स. म्हणजे काय की आपल्याला काय धोका आहे तो पहिला जाणून घ्या आणि मग त्याच्यावरती काम करा. म्हणजे आपल्याला डायबिटीज प्रिव्हेंट पण करायचे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण प्रिव्हेंट करायचे, तर आधी टेस्टिंग करा, डायबिटीजचं टेस्टिंग करा, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्सचं टेस्टिंग करा आणि आपल्याला सेफ ठेवा. डॉक्टर दक्षता पाध्ये. येस. आहार, व्यायाम आणि औषधं आणि मॉनिटरिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्या सगळ्यांबरोबर इम्पॉर्टंट आहे की बायकांनी थोडं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे की फॅमिलीसाठी एवढा आपण वेळ देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक बाईने हे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मी जसं एका पिक्चरचं नाव घेणार आहे, बाई पण भारी देवा, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर हे प्रत्येक बाईने लक्षात घेतलं पाहिजे की आपला कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ द्यायचा नाही आहे डायबिटीसमुळे. दुसरी गोष्ट आणि हॅपी राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदी राहाल तर तुमच्या शरीरातलं इन्शुलिन आपोआप काम करायला लागेल. मी मगाशच्या प्रश्नात सांगितलं होतं की स्ट्रेस हॉर्मोन्स वर गेले की तुमची शुगर वाढणार, इन्शुलिन काम करणार नाहीये. ओके. सो स्वतःवर प्रेम करा आणि खुश राहा. नक्कीच. डॉक्टर मिताली जोशी. स्क्रीनिंग आणि मॉनिटरिंग ह्या 2 इम्पॉर्टंट टूल्स आहेत जे सगळ्यांनी फॉलो करायचे आहेत. स्क्रीनिंग कोणी कधी करावं, कधी तुम्ही टेस्ट करावी की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही. ह्याला काही एज नाही आहे. 15 वर्षाचं मूलसुद्धा टेस्टिंग करू शकतं. आय थिंक प्रत्येक माणसाने 20 वर्ष गाठली की त्यापुढे दर 6 महिन्यांनी एकदा एक स्क्रीनिंग शुगरची चेकिंग केलीच पाहिजे. नुसती शुगर नाही, जमलं तर HbA1c जो 3 महिन्याचा शुगरचा ॲव्हरेज असतं हे टेस्टिंग झालंच पाहिजे. स्क्रीनिंगनी कळेल आपल्याला की आपल्याला डायबिटीस आहे की नाही किंवा प्री डायबिटीस आहे की नाही. प्री डायबिटीस असेल तर तो प्रिव्हेंट करता येतो. अगदीच. मॉनिटरिंग
हे डायबेटिक माणसांनी करावं. काही काही लोक फार लेट मॉनिटरिंग करतात, कधी वर्षातून एकदा वगैरे चेकिंग करतात. असं नाही चालत. आपल्याला आठवड्यातून किंवा ऍटलिस्ट 15 दिवसातून एकदा आपली शुगर किती आहे हे बघितलंच पाहिजे. बरोबर. जर खूप वर खाली होत असेल शुगर तर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम्स आहेत, बरीच टेक्नॉलॉजी आहे आता जे तुम्हाला हेल्प करू शकतं. सो तुम्हाला कळतं की काय खाल्ल्याने काय होतं तुम्हाला. अगदी हे तुमचे डॉक्टर तुम्हाला जरूर सजेस्ट करू शकतात. हे वापरू शकतो आपण. मॉनिटरिंग खूप इझी होऊन जातं त्याच्यामुळे, सुयासारखं टोचत बसायला लागत नाही. अगदी आणि हे सगळं मॉनिटरिंग डायबेटिक माणसासाठी आयुष्यभर इम्पॉर्टंट आहे आणि ते त्यांनी फॉलो केलंच पाहिजे. ओके, थँक्यू. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तर आजच्या या खास शोमधून तुम्हाला मधुमेहासंबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. मधुमेह आणि त्याचे व्यवस्थापन याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मधुमेहावरील चर्चेद्वारे फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही मधुमेह पेज आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. आपण इथेच थांबूया. नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास